पार्लरमध्ये जाऊन जे आपण ब्लीच करतो ना, त्याचा सेम इफेक्ट जर तुम्हाला घरच्या घरी हवा असेल, ते पण कोणतेही साईड इफेक्ट्स चेहऱ्यावरती न होता, तर तुम्ही बटाट्याचा रस चेहऱ्यावरती वापरू शकता। याचं कारण असं की बटाट्यामध्ये नॅचरल ब्लीचिंग प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे समजा जर तुमच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट्स असतील, म्हणजेच काळे डाग असतील, टॅनिंग असेल किंवा तुमचा चेहरा डल झाला असेल, तर तो पुन्हा ब्राईट होण्यामध्ये आणि ते डाग वगैरे कमी होण्यामध्ये मदत मिळते। सोबतच तुमच्या चेहऱ्यावरती जर वांग असेल, तर वांगावरती सुद्धा बटाट्याचा रस हा उत्तम उपाय ठरतो। खरं तर वांग हा लगेचच जात नाही, त्याला घालवणं खूप कठीण असतं आणि बरेच महिने लागतात वांग जाण्यासाठी, पण बटाट्याचा रस हा त्याच्यावरती प्रभावी उपाय ठरू शकतो। फक्त ऑफकोर्स एकदा तुम्ही बटाट्याचा रस वापरला आणि तुम्हाला लगेच फरक पडला असं नाहीये, तुम्हाला कन्सिस्टंटली काही महिन्यांसाठी हा उपाय करायचा आहे, म्हणजे हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किन मध्ये फरक जाणवेल आणि तुमचा जो नैसर्गिक रंग आहे तो रंग तुम्हाला परत मिळेल। आता बटाट्याचा रस नेमका वापरायचा कसा ते पाहूयात। सर्वात पहिला उपाय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती जर डार्क सर्कल्स असतील, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही बटाट्याचा रस वापरू शकता। तुम्हाला काय करायचंय, बटाट्याचा रस घ्यायचा आहे अर्धा चमचा आणि त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा काकडीचा रस मिक्स करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला डोळ्यांच्या अवतीभोवती लावून घ्यायचंय। तुम्ही जर समजा इन केस काकडीचा रस वापरणार नसाल, तर फक्त बटाट्याचा रस सुद्धा तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या अवतीभोवती वापरू शकता। याने खूप चांगला इफेक्ट येईल आणि डार्क सर्कल्स हळूहळू तुमचे कमी झालेले तुम्हाला दिसून येतील। सो डार्क सर्कलसाठी हा उपाय तुम्ही करू शकता। दुसरा उपाय म्हणजे जर तुमच्या चेहऱ्यावरती डाग असतील किंवा काळपटपणा असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही बटाट्याचा रस वापरू शकता। तुमची जर स्किन ऑइली असेल, तर तुम्हाला काय करायचंय, बेसन पीठ घ्यायचंय, 1 चमचा बेसन पीठ घ्या आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तुम्ही बटाट्याचा रस मिक्स करा आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावून घ्या। 10 ते 15 मिनिटं हे जे मिश्रण आहे ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती तसंच ठेवा आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका। आता समजा जर तुमची स्किन ड्राय असेल, कोरडी असेल, तर तुम्ही बटाट्याचा रस प्लस ॲलोवेरा जेल, म्हणजे काही लोकांची खूपच ड्राय स्किन असते आणि सेन्सिटिव्ह असते आणि त्या लोकांना कोणताही पदार्थ म्हणजे बेसन किंवा मुलतानी माती हे कोणतेही पदार्थ सूट नाही होत, कारण की त्याच्या चेहऱ्यावरती अक्षरशः ड्राय पॅचेस येत असतात। सो अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, एखादा मॉइश्चरायझिंग इन्ग्रेडियंट चेहऱ्यावरती वापरायचा आहे। तर तुम्ही ॲलोवेरा जेल प्लस बटाट्याचा रस असं मिश्रण करून तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता। 15 मिनिटं तुम्हाला हे जे मिश्रण आहे ते चेहऱ्यावरती तसंच ठेवायचं आणि मग तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे। समजा तर तुमची स्किन जास्त ड्राय नाही आहे, थोडीशी ड्राय टू नॉर्मल आहे, तर तुम्ही बेसन पिठाच्या जागी मसूर डाळीची पावडर वापरू शकता प्लस बटाट्याचा रस। हे जे मिश्रण आहे ते तुम्ही चेहऱ्यावरती तुम्हाला लावायचं आहे। 10 ते 15 मिनिटं तुम्हाला थांबायचं आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे। आता हा जो फेस पॅक आहे तो तुम्हाला आठवड्यातून 3 ते 4 वेळेला वापरायचा आहे। तुम्हाला हळूहळू तुमच्या स्किन मध्ये चांगला फरक दिसून येईल। इन केस जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह नसेल आणि तुमच्या स्किन वरती बरेचसे इन्ग्रेडियंट सूट होत असतील, तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस सुद्धा मिक्स करू शकता। सो अर्धा चमचा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता। फक्त समजा इन केस जर तुम्ही हा जो फेस पॅक आहे तो आठवड्यातून 3 ते 4 वेळेला वापरताय, तर लिंबाचा रस तुम्ही फक्त आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरा, त्याचा अतिरेक करू नका, कारण की लिंबाचा रस हा जो पदार्थ आहे तो स्ट्रॉंग आहे, राईट? त्यामुळे आपल्या स्किन वरती कोणते साईड इफेक्ट्स नको व्हायला। त्यामुळे अतिरेक करू नका, योग्य प्रमाणात वापरा, त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच दिसून येईल। सोबतच चेहऱ्यावरती जर डार्क स्पॉट्स असतील, टॅनिंग असेल, तर मात्र तुम्हाला सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे। सनस्क्रीन इज अ मस्ट।